सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 94 मध्ये आम्ही मतदान करायचो. पण यावेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचा मतदान केंद्र सांगितलं. तिथं पहिल्यांदा गेलो, तिथे रूम नंबर 9च नाहीये. इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर 9 आहे, म्हणजे केंद्र क्रमांक, परंतु त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये. आता सेंट मेरी मध्ये आम्ही चाललोय, म्हणजे शोधतोय मतदान करायचं की नाही. तिथे इलेक्शन कमिशनरनी माझंच नाव, इथला मी आमदार, इथला राज्याचा मंत्री, तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या. नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाहीये. तुम्हाला माहिती आहे की ह्या शहरामध्ये प्रभागाची रचना करताना सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने केली. खरं म्हणजे माननीय न्यायालय या सर्व गोष्टीला स्थगिती देण्याच्या मूडमध्ये होते, परंतु राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका एकच वेळेला व्हाव्या म्हणून आमच्या काही लोकांनी सांगितलं हरकत नाही, या परिस्थितीत होऊ जाऊ दे. आता वाशीमधल्या एका वॉर्ड मधल्या एका उमेदवाराचं सकाळी सांगितलं तुमचं वैध, आणि नंतर रात्री सांगितलं अवैध. कोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने त्या उमेदवाराचं नाव तिथं कायम केलं. अशा प्रकारची ही असलेली यंत्रणा ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली राबवली गेली त्यांची चौकशी करण्याची गरज आहे, आणि ती करण्याकरता निश्चितपणे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊ. यावर प्रभाव आहे कोणाचा, तुम्हाला असं वाटतं? यावर प्रभाव आहे कोणाचा? प्रभाव निश्चितपणे, असं कसं म्हणता येईल, पैशाचा प्रभाव किंवा कुठेतरी फोनचा प्रभाव. आता फोनचा प्रभाव स्वतः असते कमी होत चाललाय, आणि पैशाचा प्रभाव जनतेने नाकारलेला आहे. तसं म्हटलं काल बॅगा आल्या, त्या बॅगाची तपासणी होणं आवश्यक होतं का? कधी कधी यंत्रणा प्रेशर मध्ये जाते आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाते. व्हायला नाही पाहिजे. खरं म्हणजे काही ना एक वागणूक असं व्हायला नाही पाहिजे. आमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे अधिकार अबाधित असले पाहिजेत, समान असले पाहिजेत. दुर्दैवानं ते दिसत नाहीत. काही यंत्रणा या मुडकेलीच आलेल्या आहेत असं वाटतं. बॅगेचं रूपांतर मतदानामध्ये चांगल्या प्रकारे होईल का? नवी मुंबईत होणार नाही. मी बोललोय, नवी मुंबईची जनता हा भ्रष्ट मार्गाने कमवलेला पैसा स्वीकारणार नाही. आता प्रश्न असेल ते कुठल्या नियमाने आले, का आले, ते जरा बघायला पाहिजे. पण हे अपेक्षित होतं का? म्हणजे कधीच असं घडलं नव्हतं अचानकपणे अशा प्रकारचे. म्हणून मी का मगाशी काही लोकांच्या झोपा खराब झाल्यात म्हणून ते रात्री सैतानासारखे भटकतायत. थँक्यू. चला, नवी मुंबईमध्ये कुठल्या मुद्द्यावर चाललेला आहे, काय अपील करा नवी मुंबईकरांना? नवी मुंबईच्या जनतेने मतदान करावं, निर्भयतेने करावं, विकासाच्या अनुषंगाने करावं. कोणाच्या भुलतापाराने, कोणाच्या पैशाला नवी मुंबई जनता भुलणार नाही हा विश्वास मला आहे. अजाणतेपणे बिचारा कोणा लहान स्तरावरचे लोक काहीतरी कोण देते म्हणून घेतील, परंतु त्यांना माहित पडलं की हा भ्रष्टाचाराचा पैसा